सो 4th युनिटला स्टार्ट करू. ऍप्लिकेशन्स ऑफ ग्राफ. ऍप्लिकेशन म्हणजेच काय असतं की युजेस, की तुम्ही ग्राफचा यूज कुठे कुठे करू शकतात. ग्राफ थेरी कुठे कुठे तुम्हाला यूज होऊ शकते, तर तेच आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. सो असं तर आपला हा जो ग्राफ आहे हे तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्ट्स मध्ये सुद्धा ग्राफचा यूज होतो. इवन इंजिनिअरिंग मध्ये, कम्प्युटर सायन्सेस मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ग्राफ यूज करतो. आणि तुम्ही बघितलंच असेल शिकत असताना की तिथे तुम्ही ग्राफ सुद्धा ड्रॉ करतात. काही पण असल्या, काही तुम्हाला व्हॅल्यूज मिळाल्या, लगेच तुम्ही त्याचा ग्राफ ड्रॉ करू शकता. सो असं आपण यूज करू शकतो ग्राफचा. किंवा ऑपरेशनल रिसर्च म्हणून एक तुमचा अजून एक सब्जेक्ट असतो, मॅथमॅटिक्स मध्येच असतो तो. त्याच्यामध्ये सुद्धा ग्राफिकली तुम्ही जे व्हॅल्यूज असतात त्याला तुम्ही ग्राफिकली पुट करायचे असतात. सो असे तुम्हाला ग्राफ थेरीचे आपण इथे यूज करू शकतो. पण अजून आपण ग्राफचं जे ऍप्लिकेशन आहे ते आपण पुन्हा ग्राफ थेरी मध्येच यूज करणार आहोत या 4th युनिट मध्ये. सो आपण स्टार्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन बघू आपण. देअर आर मेनी ऍप्लिकेशन्स ऑफ ग्राफ थेरी टू वाइड व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स विच इन्क्लूड्स ऑपरेशनल रिसर्च. हा सुद्धा एक मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे, ऑपरेशनल रिसर्च. फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, जेनेटिक्स, सोशोलॉजी, इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्सेस एक्सेट्रा. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ग्राफचा यूज करतात. In this chapter, we discuss some application of graph theory which includes finding the minimal spanning tree. मग ग्राफ थेरीचा यूज तर आपण या सब्जेक्ट्स मध्ये करतो, पण आता पुन्हा आपल्याला या युनिट मध्ये ग्राफ थेरी मध्येच ग्राफचं ऍप्लिकेशन बघायचंय. मग आपण याच्यामध्ये असं डिस्कस करणार आहोत की जो ऍप्लिकेशन ऑफ ग्राफ आहे तो आपण फाइंडिंग द मिनिमल स्पॅनिंग ट्री. मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा यूज करणार आहोत. अँड शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिथम. मग हे जे अल्गोरिथम किंवा जे प्रोसिजर्स आहेत ते तुम्हाला पुढे दिलेले आहेत, त्याचा यूज करून आपण मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करू. मग आता मिनिमल स्पॅनिंग ट्री म्हणजेच काय? स्पॅनिंग ट्री आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ऑफ ऑल ट्री असतो, ट्री पासून आपण स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करतो. ओके. मग स्पॅनिंग ट्री फाइंड आउट केल्यानंतर मिनिमल हा शब्द जेव्हा त्याला ऍड होतो तेव्हा मिनिमल केव्हा ऍड होईल? जेव्हा तुमच्या ट्रीला किंवा स्पॅनिंग ट्रीलाच वेट असेल, प्रत्येक एजला वेट असेल, त्या वेट नुसार तुम्ही जेव्हा लहानात लहान की ज्या ट्रीचं, स्पॅनिंग ट्रीचं टोटल वेट जे असेल ते स्मॉलेस्ट असेल त्याला तुम्ही मिनिमल स्पॅनिंग ट्री असं म्हणाल. म्हणजे कमीत कमी वेटच्या एजेस आपण सिलेक्ट करून जो ट्री ड्रॉ करू आणि तो स्पॅनिंग ट्री असेल त्याला तुम्ही मिनिमल स्पॅनिंग ट्री असं म्हणाल. तसंच एक एक्झाम्पल आपण वेटेड ग्राफ नंतर बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण मिनिमल ग्राफ फाइंड आउट केला होता. वेटेड ग्राफ नंतरचा जो कन्सेप्ट होता त्याच्यात. मग सिमिलरली आपल्याला इथे ट्रीचं जे आपण युनिट बघितलं आता, त्या ट्री पासून आपल्याला स्पॅनिंग ट्री फाइंड करायचा आहे, पण तो मिनिमल असला पाहिजे. सो त्यासाठी आपल्याला प्रोसिजर दिली आहे. तर आपली जी फर्स्ट प्रोसिजर आहे किंवा जो अल्गोरिथम आहे त्याला आपण क्रुस्कल अल्गोरिथम असं म्हणतो. ही एक मेथड तुम्हाला दिली आहे की कशा प्रकारे तुम्ही मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करू शकतात. या मेथडचा यूज करून तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सुद्धा मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करायचं आहे. मग आता प्रश्न आहे MCQ चा, कारण की तुमचा थेरी पॅटर्न नसल्यामुळे तुम्हाला ही प्रोसिजर तर नाही विचारली जाणार, पण MCQ मध्ये नेमकं या युनिट मधून काय विचारलं जाईल? तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की ऍप्लिकेशन ऑफ ग्राफ थेरी कुठे कुठे यूज होतो. सो आपल्याला तो मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ग्राफ थेरीचा यूज केला जातो. अँड शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिथम म्हणजे शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा आपण ऍप्लिकेशन ऑफ ग्राफ यूज करू शकतो. सो क्रुस्कल अल्गोरिथम आपण आधी बघू. This algorithm is used to obtain minimal spanning tree, that is MST. Short form आहे M for minimal, S for spanning and T for tree. So MST आपल्याला फाइंड करण्यासाठी आपण या अल्गोरिथमचा यूज करतो. पुन्हा एक MCQ तुमचा क्रिएट झाला. तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की या युनिट मधून तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं. सो इथे एक MCQ तुमचा क्रिएट झाला की क्रुस्कल अल्गोरिथम आपण कशासाठी यूज करतो. सो तो आपण मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठी क्रुस्कल अल्गोरिथमचा यूज होतो. सो तुम्हाला MCQ असं विचारलं जाऊ शकतं की वी यूज द क्रुस्कल अल्गोरिथम फॉर, पुढे तुम्हाला ब्लँक स्पेस असेल आणि ऑप्शन असू शकतात मिनिमल स्पॅनिंग ट्री, शॉर्टेस्ट पाथ वगैरे असे 2-3 ऑप्शन असतील, त्याच्यातलं तुम्हाला करेक्ट ऑप्शन यूज करायचंय.
सो आपण आता हा अल्गोरिथम बघू. This algorithm is used to obtain a minimal spanning tree in a connected weighted graph. बघा मी बोलली, जर आपल्याला मिनिमल हा शब्द ऍड झाला तर आपल्या ग्राफ मध्ये किंवा ट्री मध्ये प्रत्येक एजला वेट असलं पाहिजे. कारण की त्या वेट वरूनच आपण ठरवू शकतो ना की मिनिमम आपण जर एजेस सिलेक्ट केल्या तर प्रत्येक पूर्ण टोटल जो स्पॅनिंग ट्री आपण फाइंड करू त्याचं वेट हे सगळ्या स्पॅनिंग ट्री मधून कमीत कमी आलं पाहिजे. तर in a connected weighted graph, in this procedure at every stage a decision is to be made to select the best possible edge. प्रत्येक स्टेजला आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल. ऑब्विसली आपण डिसिजन घेतलाच होता वेटेड ग्राफ नंतर जे एक्झाम्पल आपण घेतलं होतं तर आपल्याला नेमकं कोणत्या एजला फॉलो करायचंय हे आपल्याला वेट सांगत होतो. सो प्रत्येक स्टेजला आपल्याला डिसिजन येईल की बेस्ट पॉसिबल एज आपल्याला सिलेक्ट करायची आहे फ्रॉम द ग्राफ फॉर इन्क्लुजन ॲज अन एज इन मिनिमम स्पॅनिंग ट्री. त्या स्पॅनिंग ट्री मध्ये कोणती एज आपण इन्क्लूड करायची याच्यासाठी आपल्याला आधी डिसिजन घ्यावा लागेल. आफ्टर मेकिंग सच दॅट द सिलेक्शन ऑफ अन एज डज नॉट क्रिएट द सायकल. ते जे आपण सिलेक्शन करतोय तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की सिलेक्शन केल्यानंतर तिथं जी ट्री स्पॅनिंग ट्री मध्ये जी एज आपण ऍड करू ते सर्किट क्रिएट करायला नको. कारण की जर का सर्किट क्रिएट झाला तर तो ट्री राहणार नाही. ट्री म्हणजे सर्किटलेस असतो ग्राफ. इन द सबग्राफ ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड, जो आपण सबग्राफ घेणार आहोत की जो स्पॅनिंग ट्री घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्किट यायला नको, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. The input is the set of edges in a weighted graph with n number of vertices. So input ला आपण जे देणार आहोत ते काय असणार आहे set of edges. Obviously जर स्पॅनिंग ट्री फाइंड करायचा असेल तर आपण टोटल नंबर ऑफ वर्टायसेस जेवढे आहेत आपल्या ट्री मध्ये ते तेवढे वर्टायसेस आपण स्पॅनिंग ट्री मध्ये ड्रॉ करू. कारण की स्पॅनिंगचा अर्थच तो आहे ना, जसं आपण ग्राफ मध्ये पण बघितला होता की ग्राफ पासून स्पॅनिंग सबग्राफ किंवा स्पॅनिंग ग्राफ कसा आपण क्रिएट केला होता की जेवढे वर्टायसेस आपल्या ग्राफ मध्ये आहेत तेवढेचे तेवढे वर्टायसेस आपल्या स्पॅनिंग ग्राफ मध्ये असले पाहिजे. तसंच ट्री मध्ये पण बघितलंय आपण हा कन्सेप्ट की जेवढे वर्टायसेस आपल्या ट्री मध्ये आहेत तेवढे सगळे वर्टायसेस आपल्या स्पॅनिंग ट्री मध्ये असले पाहिजेत. मग स्पॅनिंग ट्री मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण सगळे वर्टायसेस ड्रॉ करून घेतो. पण इथं वर्टायसेसचं काही कनेक्शन नाहीये. पण आपल्याला इथं काय करायचं आहे, इनपुट काय असणार आहे इथं सेट ऑफ द वेटेड एजेस किंवा सेट ऑफ एजेस इन अ वेट ग्राफ विथ n नंबर ऑफ वर्टायसेस अँड द आउटपुट. मग याच्यापासून आउटपुट काय मिळेल, and the output is either a report that the graph is not connected or the set of edges in a minimal spanning tree T in network. एकतर जर ग्राफ हा नॉट कनेक्टेड असेल तर तो नॉट कनेक्टेड म्हणजे त्याच्यापासून ट्री नाही जनरेट होणार, कारण की डिस्कनेक्टेड ग्राफ पासून नाही होणार ना. ट्री म्हणजे ट्री मध्ये कनेक्टेड सर्किटलेस ग्राफ असतो. सो एकतर ते मिळेल किंवा आपल्याला असं तुम्हाला आउटपुट मिळू शकतो की मिनिमल स्पॅनिंग ट्री टी इन द नेटवर्क. दॅट इज तुम्हाला मिनिमल स्पॅनिंग ट्री मिळेल की ज्याचा आपला उद्देश आहे या क्रुस्कल अल्गोरिथम फाइंड आउट करायचा यूज करायचं ते आपल्याला मिळेल. दॅट इज MST मिनिमल स्पॅनिंग ट्री. देअर आर 4 स्टेप इन द अल्गोरिथम. तर हे झालं तुमचं डिस्क्रिप्शन की तुम्ही हा अल्गोरिथम काय यूज करणार आहोत. पण आता तुम्हाला जे स्टेप्स दिले आहेत त्या या आहेत. तर पहिली स्टेप आपल्या अल्गोरिथम मध्ये आहे arrange the edge of the weighted graph. Arrange the edges of the weighted graph. इथं ग्राफ पाहिजे, ग्रुप नाही. सो वेटेड ग्राफच्या एजेस आपल्याला अरेंज करायचे आहे इन नॉन डिसेंडिंग ऑर्डर. नॉन डिसेंडिंग म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये. म्हणजे पहिले तुम्ही सगळ्यात स्मॉल वेट असलेली एज घ्याल, मग त्याच्यापेक्षा थोडं वेट जास्त असलेली एज, असं करत करत तुम्ही सगळ्यात जास्त जी एज असेल ते अशा प्रकारे तुम्ही सगळ्या एजेस तुम्ही अरेंज कराल. सो नॉन डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्ही तुमच्या एजेस अरेंज केल्या ऑफ देअर वेट्स ॲज लिस्टेड एल. मग कॅपिटल एल तर आपण स्टेप 1 बघत होता की अरेंज द एजेस ऑफ द वेटेड ग्राफ इन नॉन डिसेंडिंग ऑर्डर दॅट इज असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर वेट्स ॲज लिस्ट एल कॅपिटल एल अँड सेट टी टू बी द एम्प्टी सेट. मग आता फर्स्ट ऑफ ऑल स्टेप 1 आपल्याला अशी करायची की कॅपिटल एल हा एक सेट घ्यायचा आहे की त्या सेटमध्ये आपल्याला एजेस घ्यायचे आहे. इवन E2 जेवढ्या पण आपल्या
दिलेल्या ट्री मध्ये एजेस असतील, पण ह्या एजेस आपल्याला नॉन डिसेंडिंग म्हणजेच असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून या एल मध्ये आपल्याला घ्यायचे आहे. हा झाला आपला एल सेट. आणि दुसरा सेट आपल्याला घ्यायचा आहे टी, आणि तो जो टी सेट असेल तो आपल्याला एमटी घ्यायचा आहे सुरुवातीला. मग नंतर आपण एक एक एज त्याच्यात ऍड करू. मग टी सेट आपण एमटी घ्यायचा आहे, आणि एल सेट म्हणजे आपल्या ट्री मध्ये दिलेल्या सगळ्या एजेस की आपण त्या नॉन डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्या आपण तिथं घेतलेल्या आहेत. ही झाली तुमची स्टेप 1. नाव स्टेप 2, सिलेक्ट द फर्स्ट एज फ्रॉम एल अँड इन्क्लूड दॅट इन अ ट्री. आता एल या सेट मधून आपल्याला पहिली एज घ्यायची आहे. जेवढ्या पण तुमच्या एजेस आहेत, ऑलरेडी आपण या एजेस अशा घेतल्या आहे की आधी स्मॉलेस्ट वेट असलेली, मग त्याच्यानंतर थोडी लार्ज वेट असलेली, मग त्याच्यानंतर असं करत करत आपण मॅक्झिमम वेट असलेली एज, अशा आपण एजेस घेतले. दॅट इज त्यांची ऑर्डर आपली असेंडिंग ऑर्डर आहे. सो आता आपल्याला इथे स्मॉलेस्ट वेट असलेली एज असं सिलेक्ट करायची गरज आहे का? नाही. आता डायरेक्टली आपण फर्स्ट एज आपण इथं घेऊ. सो सिलेक्ट द फर्स्ट एज फ्रॉम एल अँड इन्क्लूड दॅट इन अ टी. मग टी जो आपला एमटी होता, त्या आता एमटी मध्ये आपण हा जो फर्स्ट एज आहे ती आपण इथे इन्क्लूड करू. मग टी मध्ये एक एज ऍड होईल. ही झाली तुमची स्टेप 2. नाव स्टेप 3, if every age in L is examined for the possible inclusion in a T, stop and report that G is not connected. जर सगळ्या एजेस आपण इथे घेतल्या आणि त्या सगळ्या आपल्या टी मध्ये आल्या, टी एल पासून सर्वच्या सर्व एजेस तुमच्या टी मध्ये आल्या, तर आपण असा रिपोर्ट देऊ शकतो की आवर ग्राफ इज अ नॉट कनेक्टेड ग्राफ. ओके, कारण की तिथे सर्किटच क्रिएट होत नाही आणि आपण सगळ्याच्या सगळ्या एजेस तिथे घेतोय. सो दिस इज अ नॉट अ कनेक्टेड ग्राफ असा आपण रिपोर्ट देऊ शकतो. अदरवाइज टेक द फर्स्ट अनएक्झामाइन्ड एज इन एल. If it does not form a cycle in a T, select it for inclusion in a T. सायकल क्रिएट होत नसेल तरच तिला आपल्याला सिलेक्ट करायची आहे टी साठी. अँड गो टू स्टेप 4. अदरवाइज डिस्कार्ड दॅट एज ॲज अन एक्झामाइन. जर सर्किट क्रिएट होत असेल तर पुन्हा तिला आपण सोडून द्यायची आहे आणि पुन्हा रिपीट स्टेप 3 करायची आहे. म्हणजे पुन्हा तुम्ही चेक करा की ती एज सिलेक्ट केल्यावर सर्किट क्रिएट होत आहे का नाही. जर नाही होत असेल तर तुम्ही तिला ट्री मध्ये ऍड करा, आणि होत असेल तर पुन्हा सोडून द्या. मग पुन्हा तुम्ही स्टेप 3 ला रिपीट या. असं तुम्हाला करायचंय जोपर्यंत तुमचं जे स्पॅनिंग ट्री आहे त्याच्यामध्ये n-1 एवढ्या तुमच्या एजेस क्रिएट होत नाही तोपर्यंत. सो स्टेप 4, स्टॉप इफ टी हॅज n-1 एजेस. जर तुमच्या जो टी हा सेट आहे त्याच्यामध्ये जर n-1 एवढ्या एजेस तुमच्या आल्या तर तुम्हाला तिथे स्टॉप करायचंय. अदरवाइज तुम्हाला स्टेप 3 ही रिपीट करायची आहे जोपर्यंत तुम्हाला n-1 एवढ्या एजेस नाही मिळत आणि विदाउट सर्किट आलं नाही पाहिजे. सो अशा या 4 स्टेपचा यूज करायचा आहे आपल्याला. हा झाला तुमचा क्रुस्कल अल्गोरिथम. तो का यूज केला जातो तो पण आपण इथे बघितला आहे. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. फॉर फाइंडिंग द मिनिमल स्पॅनिंग ट्री त्याच्या आपण स्टेप्स बघितल्या त्या अल्गोरिथमच्या. आता या अल्गोरिथम वर आपण एक एक्झाम्पल बघू. सो एक्झाम्पल आपल्याला दिलंय की ऑब्टेन अ मिनिमल स्पॅनिंग ट्री इज इलेक्ट्रिकल नेटवर्क. आता नेटवर्क म्हणजेच काय असतं माहिती का तुम्हाला? नेटवर्क म्हणजेच आपण जाळं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. मग आपण जेव्हा ग्राफ ड्रॉ करतोय तर ते नेटवर्कच्याच फॉर्म मध्ये दिसतं ना आपल्याला. जसं आपण ट्री ड्रॉ केला, सपोज टू बी मी एखादा ट्री ड्रॉ करते तर तुम्हाला हा ट्री आहे पण हा ऍज अ नेटवर्क दिसतोय. सो इथे थोडी वेगळी लँग्वेज यूज केली आहे. इथे नेटवर्क म्हणजेच एक ग्राफ किंवा एक ट्री, तर ते इथे नेटवर्क हा वेगळा वर्ड इथे यूज झालेला आहे. सो इलेक्ट्रिकल नेटवर्क गिवन बिलो, दॅट इज हा तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. यूज क्रुस्कल अल्गोरिथम. तर आपल्याला इथे क्रुस्कल अल्गोरिथमचा यूज करायचा आहे आणि ऑब्टेन काय करायचंय? मिनिमल स्पॅनिंग ट्री. मग याच्यापासून आपल्याला मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करायची आहे. मग हा जो दिलेला ग्राफ आहे हा ट्री आहे का? नाही, हा ट्री नाहीये. याच्यामध्ये आपल्याला सर्किट दिसतोय म्हणजे हा ट्री नाहीये. पण या ग्राफ पासून आपल्याला मिनिमल स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करायचा आहे. सो इथे प्रत्येक एजला वेट आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल की या एजला 15 इतकं वेट आहे, याला 14 आहे, याला 15 आहे. सो प्रत्येक एजला आपल्याला वेट दिलंय. सो वेटेड ग्राफ दिलेला आहे, त्याच्यापासून आपल्याला स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करायचंय. तर आपण त्या क्रुस्कल अल्गोरिथमच्या 4 स्टेप फॉलो करू. मग फॉलो करत असताना आपल्याला एल, फर्स्ट ऑफ ऑल आपण नंबर ऑफ व्हर्टायसेस इथे काउंट करून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8. सो नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत? 8. मग आपला जो स्पॅनिंग ट्री आहे, स्पॅनिंग तुम्हाला वर्ड सांगितलंय मी की स्पॅनिंग मध्ये काय असतं?
की जेवढे व्हर्टायसेस तुमच्या ग्राफमध्ये किंवा तुमच्या ट्री मध्ये आहेत तेवढे तुमच्या स्पॅनिंग मध्ये आले पाहिजे. मग तो स्पॅनिंग ग्राफ असो किंवा स्पॅनिंग ट्री असो. म्हणजे 8चे 8 व्हर्टायसेस तुमच्या इथे येतील. बघा तुम्ही काउंट करू शकतात. हा जो आहे हा स्पॅनिंग ट्री आपल्याला मिळालेला आहे बाय युजिंग द क्रुस्कल अल्गोरिथम. मग आधी तुम्ही इथे काउंट करू शकतात 1 2 3 4 5 6 7 8. सो 8 व्हर्टायसेस आपल्या स्पॅनिंग ट्री मध्ये आहेत. ही एक कंडिशन आपली झाली. नाव आता आपल्याला एल हा असा सेट घ्यायचा आहे. ऍक्च्युली हे जे एक्झाम्पल आहे हे खूप त्याचं एल एस किंवा एल टी असे सेपरेटली सेट नाव घेता. डायरेक्टली तो सॉल्व्ह केलेला एक्झाम्पल आहे. पण मी तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला सेपरेटली एल हा सेट आपण आधी घेऊ. मग एल सेट आपल्याला घ्यायचा असतो. तो कसा घ्यायचा असतो? दिलेल्या ग्राफ मध्ये सगळ्या एजेस ज्या आहेत त्याला आपल्याला वेट नुसार नॉन डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे, म्हणजेच असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे. मग असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे आधी सगळ्यात स्मॉल वेट असलेली एज आपण इथं घेऊ. मग सगळ्यात स्मॉल वेट कोणाचं आहे? इथं सगळ्यात स्मॉल आहे 12. बघा इथं 12 या दोघही एजचं 12 वेट आहे. मग आधी आपण इथे 12 वेट असलेल्या एजेस घेऊ. आधी आपण 1 आणि 2 ऑर्डर पेअर, कारण की एजेसला नावं नाहीये सो आपण व्हर्टायसेस वरून घेऊ की V1 V2 न देता इथे व्हर्टायसेसचं नेम आहे 1, इथं 2, याचं 3, याचं 4. सो त्यानुसार आपण तिथं व्हर्टायसेसचे नेम्स वरून आपण ती एज घेऊ शकतो. सो एल या सेट मध्ये मी पहिली एज ऍड केली. कोणती आहे ती? 1 ऑर्डर पेअर 1 2. दुसरी कोणती असेल? ऑर्डर पेअर 3 4. नंतर नेक्स्ट आता हे झालं 12 नंतर कोण आहे? आता 13 येईल. 13 वेट असलेल्या एजेस मी इथं बघते आता. सो इथं 1 8 आणि 4 5 आहे. सो मी इथं घेऊ शकते 1 8 आणि दुसरी घेऊ शकते मी 4 5. नंतर 13 नंतर 14 वेट असलेली एज मी इथं काउंट करेल. मग 14 वेट असलेली एज आहे आपल्याकडे 7 8 आणि एक आहे 5 6. सो इथे आपण घेऊ शकतो ऑर्डर पेअर 5 6. अजून आहे आपल्याकडे बघा इथे 2 7 आहे. 14 वेट असलेले आपल्याकडे 4 एजेस आहेत, तर त्या आपण 4 इथे लिहू शकतो. 5 6 नंतर 3 6 नंतर आहे 2 7 आणि अजून आपण घेऊ शकतो 7 8. ऑर्डर पेअर 7 8. 14 झालं. त्याच्यानंतर आपण 15 वेट असलेल्या एजेस या एल मध्ये ऍड करू. सो 15 वेट असलेली एज कोणती आहे? इथं आहे 5 8 अँड 7 6 7. या दोघांचे वेट आहे 15. सो एक आहे ऑर्डर पेअर 6 7 आणि एक आहे ऑर्डर पेअर 5 8. नेक्स्ट अजून आता 16 वेट असलेल्या एजेस आपल्याला ऍड करायचे आहे. सो 1 4 अँड 2 3. सो ऑर्डर पेअर 1 4 अँड ऑर्डर पेअर 2 3. मग हा जो सेट झाला हा आपला एल सेट झाला की ज्याच्यामध्ये आपल्या ग्राफ मध्ये दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या वेटेड एजेस आपण अरेंज केल्या इन द ऑर्डर ऑफ असेंडिंग ऑर्डर. ओके, त्यांची वेट नुसार आपण त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून त्या एल सेट मध्ये आपण ऍड केला. हा झाला आपला एल सेट. आणि टी सेट आपल्याला घ्यायचा आहे. टी इज इक्वल टू एम टी. तो अजून खाली आहे. त्याच्यामध्ये आपण इथून आता एक एक एज सिलेक्ट करू आणि त्या टी मध्ये ऍड करू. आणि टी म्हणजे कोणता सेट असेल? स्पॅनिंग ट्रीचा. टी फॉर ट्री, म्हणून तिथे आपण टी हा सेट घेतलाय. मग एल घेतल्यानंतर आता आपण टी म्हणजे एक एक एज ऍड करतोय. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट एज ऍड करून टाकू, कारण की फर्स्ट अजून आपली सुरुवातच आहे. तर पहिली एज ऑटोमॅटिकली तिथे येईलच, कारण की कुठून तरी स्टार्ट करायचं आहे. तर आपण कमी वेट असलेले एज पासून स्टार्ट केलं. मग पहिली एज जी आहे ऑर्डर पेअर 1 2 ही आपल्या टी मध्ये ऍड झाली. मग इथं येईल तुमची टी मध्ये ऑर्डर पेअर 1 2. ही पहिली एज आपण इथे ऍड केली. नंतर मी हे रफ करते. आता तुम्ही हा एल लक्षात ठेवा आणि टी लक्षात ठेवा. मग आपण टी मध्ये एक एज ऍड केली आहे ऑर्डर पेअर 1 2. मग ऑर्डर पेअर 1 2 ऍड झाला म्हणजे आपला जो ग्राफ आहे, आपण सगळे व्हर्टायसेस इथे घेतलेले होते ऑलरेडी, त्याच्यामध्ये एक एज आपली ऍड झाली ऑर्डर पेअर 1 2. म्हणजे 1 आणि 2 या दोन व्हर्टायसेस मधली एज. बघा इथं 1 आणि 2 यांच्यामध्ये एक एज आपण इथे ड्रॉ केली. तिला 1 नंबर दिलाय, कारण की ती पहिल्या नंबरची एज असल्यामुळे तिला 1 दिलाय. नंतर सेकंड एज आपण कोणती ऍड करू शकतो? लो वेट असलेली, जी आपण नेक्स्ट घेतली होती 3 4, की ज्याची पण ऑर्डर काय आहे, ज्याचं वेट आहे 12. मग पुन्हा 12 वेट असलेली एज जी आहे ती आपण इथे घेतली. तर ही बघा इथं या दोन व्हर्टायसेसच्या मध्ये ही एक एज घेतली की जिचं वेट होतं 12 आणि ती होती तुमची 3 आणि 4 या व्हर्टायसेसच्या मध्ये. मग ही सेकंड नंबरची आपण एज इथं ऍड केली. नेक्स्ट आपण घेऊ शकतो आता 12 नंतर 13 वेट असलेली एज. मग 13 वेट असलेल्या एजेस आपल्याकडे इथं आहेत. ही एक आहे 1 8. मग तिला आपण घेऊ शकतोय का? यस.
सर्किट क्रिएट होत नाहीये ना, तर आपण तिला घेऊ. जर सर्किट क्रिएट होत असेल तर तिला आपण घेणार नाही. सो 1 8 आपण इथे घेऊ शकतोय कारण की तिथे सर्किट नाही क्रिएट होत आहे. सो थर्ड एज आपण इथे ऍड केली. पुन्हा 13 वेट असलेली एक एज आपल्याकडे आहे 4 and 5, तर ती आपण तिथे ऍड केली. तर हिला आपण 4 नंबरची एज म्हणून नाव दिलं. नेक्स्ट 13 वेट असलेल्या एजेस संपल्या. आता 14 वेट असलेल्या एजेस आपण बघू. मग 14 वेट असलेल्या एजेस आपल्याकडे आहेत. ही एक एज आहे, ही आहे, ही आणि ही. सो यांच्यापैकी सगळ्याच आपण इथे ऍड करू असं नाही. जर सर्किट क्रिएट होत असेल तर तिला आपण सोडून देऊ आणि सर्किट क्रिएट नाही झालं तर आपण तिला ऍड करू. मग आता आपण ही जर बघितली 8 and 7 ही जर बघितली, सपोज टू बी इथे आपण ह्या एजेस ऍड केले 1 8 and 4 5. नेक्स्ट आहे 7 8, दॅट इज ही जी एज आहे तिला आपण ऍड करतोय. मग 7 आणि 8 यांच्यामध्ये 14 वेट असल्यामुळे हिला आपण इथे ऍड केली. सर्किट अजून क्रिएट होत नाहीये. सो 5 नंबरची जी आहे एज ती आपण इथे ऍड केली. त्याच्यानंतर अजून एक 14 वेट असलेली इथे एक एज येते 2 आणि 7. मग 2 आणि 7 च्या मध्ये जर मी ती एज ऍड करते आहे, माझे या नवीन जो स्पॅनिंग ट्री म्हणून मी एक ग्राफ क्रिएट करते, त्याच्यात जर मी त्याला ऍड केलं तर इथं माझं सर्किट क्रिएट होऊन जाईल. होईल की नाही? सो इथं सर्किट क्रिएट झालं तर आपला स्पॅनिंग ट्री होईल का तो? नाही. म्हणजे मला आता ती जी एज आहे 2 आणि 7 मधली ती मला सोडावी लागेल. तर मी ती घेणार नाही. म्हणून इथं आपण ती घेतलेली नाही आहे. नंतर नेक्स्ट आपण 14 वेट असलेली ही जी आहे 5 and 6 त्यांच्यामधली जी एज आहे ती आपण इथे घेतली. तिचं पण वेट 14 होतं, ती आपण इथे ऍड केली 6 नंबरची. अगेन याचं वेट 14 आहे 3 and 6, तर तिला जर आपण इथे ऍड केलं तर इथं पुन्हा एक सर्किट क्रिएट होऊन जाईल. तर ते आपल्याला नकोय म्हणून तिला आपण सोडून दिलं. ती एज आपण इथे ऍड केलेली नाहीये. 14 वेट संपलं. आता 15 बघू. 15 वेट असलेली ही एक एज आहे. हिला जर आपण इथे ऍड केलं तर इथे हा बघा सर्किट क्रिएट होत आहे. म्हणजे ही एज पण आपण इथे ऍड नाही करू शकत. तिला पण मी सोडलं. मी असेंडिंग ऑर्डर नुसारच जाते हा. मी पहिले 12 वेट असलेलं घेतलं, मग 13, मग 14, मग 15. मग 15 ची आता ही एज जर मी ऍड केली तर तिथे सर्किट क्रिएट होत आहे. मग मी तिला सोडलं. नंतर ही जर एज मी इथे ऍड करू शकते, यस करू शकते, कारण की तिला जर मी ऍड केलं तर इथे सर्किट क्रिएट होत नाहीये. सो मी ती एज जी आहे 15 वेट असलेली ती मी इथे ऍड केली आणि तिला मी 7 नंबरची म्हटली. नंतर आता 16 वेट असलेली एज आपण जर बघायला गेलो तर 16 वेट असलेली एज इथं आपली ही आणि ही. तर जर इथे ऍड केली तरी सर्किट क्रिएट होईल आणि इथे ऍड केली तरी सर्किट क्रिएट होणार आहे. सो ही एज आपण इथं घेऊ शकत नाही. अजून आपल्याला काय सांगितलं होतं स्टेप 4 मध्ये, जर आपल्या स्पॅनिंग ट्री मध्ये n-1 एवढ्या एजेस जर आल्या तर तुम्ही स्टॉप करा. जरी तिथं तुम्ही नवीन एज ऍड केल्यावर तिथं सर्किट नाही क्रिएट होते तरी तुम्ही तिथे स्टॉप करा, कारण की ट्री म्हणजे काय असतो, n नंबर ऑफ व्हर्टायसेसला n-1 एवढ्या एजेस असतात. मग आता त्यानुसार आपण इथे जर बघितलं आणि एजेस जर काउंट केल्या तर 1 2 3 4 5 6 and 7 एजेस किती झाल्या 7 आणि व्हर्टायसेस किती होते 8. मग 8 व्हर्टायसेसला 7 एजेस आल्यात तर आपल्याला इथं स्टेप 4 नुसार इथं स्टॉप करावं लागेल. मग आपण इथे स्टॉप झालो आणि असंही दुसऱ्या आपण एजेस ऍड करतोय तर तिथे सर्किट क्रिएट होत आहे. सो अशा प्रकारे आपण स्मॉलेस्ट वेट असलेल्या एजेस घेत गेलो आणि त्या ट्री मध्ये ऍड करत गेलो आणि अशाच प्रकारे आपल्याला हा जो ग्राफ मिळाला आणि तो ट्रीच्या फॉर्म मध्ये मिळाला आणि यालाच आपण स्पॅनिंग ट्री असं म्हणू, सॉरी मिनिमल स्पॅनिंग ट्री असं म्हणू. मिनिमल म्हणजे कमीत कमी सर्वात कमी वेट असलेलं स्पॅनिंग ट्री. मग या ट्रीचं तुम्ही जर वेट इथे अलो केलं की प्रत्येकाला एजेसला वेट दिला आणि सगळ्यांचं वेट तुम्ही काउंट करून जर वेट ऑफ ट्री फाइंड आउट केला तर तुम्हाला सगळ्या जेवढ्या पण तुम्हाला याच्यापासून ट्री मिळणार आहेत ना, आता याच्यापासून फक्त हाच ट्री मिळेल असं नाही, याच्यापासून अजून वेगवेगळ्या स्पॅनिंग ट्री मिळू शकतात. मग त्या सगळ्या स्पॅनिंग ट्री ज्या तुम्हाला मिळणार आहेत त्या तुम्हाला याच्या वेट पेक्षा जास्तच मिळेल. याचं वेट जर आपण इथे काउंट केलं, प्रत्येक वेटला आपण जर त्याचं वेट आहे ते दिलं, सपोज टू बी याचं 12 होतं, याचं पण 12 होतं, नंतर याचं 13, याचं 13, याचं 14, याचं 14 आणि 15. मग आपण जर 12 प्लस 12 प्लस 13 प्लस 13 प्लस 14 प्लस 14 प्लस 15 यांची जर सम केली तर तुम्हाला 93 भेटते. दॅट इज वेट ऑफ टी तुम्हाला मिळतोय 93. आणि याच्या व्यतिरिक्त जो काही ट्री तुम्ही फाइंड आउट करणार आहात तो नक्कीच 93 पेक्षा जास्त त्याचं वेट मिळेल.
म्हणूनच याला मिनिमल स्पॅनिंग ट्री असं म्हटलेलं आहे आणि तो आपण क्रुस्कल अल्गोरिथमच्या मदतीने इथं फाइंड आउट केला आणि आपल्याला फक्त सिंगल एकच ग्राफ ड्रॉ करावा लागला. असं नाहीये की मिनिमम स्पॅनिंग ट्री साठी मी याच्यापासून डिफरंट 5 ते 6 ग्राफ ड्रॉ केले, प्रत्येकाचं वेट बघितलं, प्रत्येकाचं वेट काउंट केलं आणि त्या सगळ्या वेट पैकी ज्याचं कमीत कमी वेट आहे त्याला मी मिनिमल स्पॅनिंग ट्री असं म्हटलं. असं केलं का आपण इथं? नाही. इथं आपली मेहनत वाचली. याच क्रुस्कल अल्गोरिथम मुळे आपल्याला शॉर्टकटली त्या स्टेप यूज करून आपल्याला एकच तो ट्री मिळाला आणि तोच तुमचा मिनिमम स्पॅनिंग ट्री मिळाला. सो याच्यासाठीच आपल्याला या अल्गोरिथम दिलेला आहे. सो आपण हा शॉर्टकट बघितला की एल इज इक्वल्स टू मी घेतला, त्याच्यामध्ये टी मध्ये एक एक एज आपण ऍड केली आणि ग्राफिकली मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं आणि तेच एक्सप्लेनेशन आपल्याला इथे थेरॉटिकली दिलेलं आहे की कन्सिडर द एजेस ज्या आपण पहिले ऍड केल्या होत्या त्या, that is order pair 1 2, order pair 3 4, order pair 1 8 4 5 7 8 in the non descending order of their weights. We disregards the next entry, that is 2 7. काय आपण डिसरिगार्ड केली 2 7? कारण की तिथे सर्किट क्रिएट होत होता अँड म्हणून त्याला आपण इथं सोडलेलं आहे. अँड सिलेक्ट द नेक्स्ट 5 6, ऑर्डर पेअर 5 6 एज, दॅट इज ही एज आपण सिलेक्ट केली. देन वी इग्नोर 3 6, ऑर्डर पेअर 3 6, दॅट इज ही पण आपण इग्नोर केली होती. अँड सिलेक्ट 6 7, 6 and 7, that is ही एज आपण सिलेक्ट केली. At this stage, the number of edges selected for the inclusion in the tree is 7. Number of edges आपल्याला 7 मिळून गेले आहे, which is the number of edges in a spanning tree. जेवढ्या एजेस आपल्याला स्पॅनिंग ट्री साठी पाहिजे आहे n व्हर्टायसेसच्या ग्राफला तेवढ्या आपल्याला मिळाल्या. द 7 एज the selected constitute the edge of minimum spanning tree in the given network with a W of t, that is weight of that t is a 93 as shown in the figure below. So अशा प्रकारे आपण क्रुस्कल अल्गोरिथम यूज केला आणि इथं मिनिमम स्पॅनिंग ट्री फाइंड आउट केलेला आहे. आता एक्झाम्पल तर तुम्हाला एमसीक्यू मध्ये असं येणार नाहीये, पण एक समजण्यासाठी की आपण कशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर ते आपण एक्झाम्पल इथं घेतलंय.